नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न आपण बघतोय, तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतो उत्तरांच्या स्पष्टीकरणासह। या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते, गूगल फॉर्ममध्ये तुम्ही ते सोडून बघू शकता। आजचा आपला सराव पेपर आहे 10वा, म्हणजे याचा अर्थ आज 250 प्रश्न आपले पूर्ण होतील। चला सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा। चला आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण। ती नुकतीच जागा झाली, अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा। जागा, जागे, जागी की जाग। आता साहजिकच आहे, ती स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे ती नुसार जागी हे हवं होतं, जागा नको होतं, त्यामुळे जागी तिसरा पर्याय अगदी बरोबर। दुसरा प्रश्न काय आहे? औषधालाही नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा। गावात डॉक्टर नसणे, घरात औषध नसणे, औषध न घेणे की एखादी गोष्ट अजिबात नसणे, एखादी गोष्ट अजिबात नसणे। बऱ्याचदा एखादी गोष्ट आपण कोणाकडे तरी मागायला जातो आणि समोरची व्यक्ती उत्तर देते, ही गोष्ट आमच्याकडे औषधालाही नाही, औषधालाही नाही म्हणजे अजिबात नसणे, आउट ऑफ स्टॉक। तिसरा प्रश्न, अंतकरणाला पाझर फोडणारे या शब्द समूहासाठी योग्य पर्याय कोणता? हृदयस्पर्शी, हृदयस्थ, हृदयद्रावक की हृदयाघात आकुस। अंतकरणाला पाझर फोडणार हे हृदयद्रावक असतं, तिसरा पर्याय बरोबर। पुढचा प्रश्न, मुलांना पुस्तके वाचण्यास खूप आवडतात या वाक्यातील क्रियापद ओळखा। मुलांना पुस्तके वाचण्यास आणि आवडतात। आता तुम्हाला क्रियावाचक शब्द दोन दिसतील, वाचण्यास आणि आवडतात, पण क्रियापदाची व्याख्या काय आहे? क्रिया दर्शवतानाच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा। मग जर तुम्ही एवढंच वाचलं, मुलांना पुस्तके वाचण्यास खूप, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। आवडतात हा कृती दाखवतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो, म्हणजे याचा अर्थ क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्यालाच म्हणतो आपण क्रियापद। मग या वाक्यात क्रियापद आहे आवडतात, बरोबर। तो खाली बसला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। तो खाली बसला, खाली क्रियाविशेषणासाठी केव्हा, कोठे, कुठल्या पद्धतीने असा प्रश्न विचारायचा असतो। तो खाली बसला, तो कुठे बसला? खाली बसला, याचा अर्थ स्थलवाचक क्रियाविशेषण दिसते खाली, चौथा पर्याय बरोबर। पुढचा प्रश्न, कोणत्या समासात दोन्ही पदांपेक्षा तिसरेच पद महत्त्वाचे असते आणि हा सामासिक शब्द या तिसऱ्या पदाचे विशेषण असते? दोन्हींपेक्षा तिसरेच महत्त्वाचे, याला काय म्हणतो आपण? यस, बहुव्रीही समास, बहुव्रीही समास, तिसरा पर्याय बरोबर आहे। दोन्ही पदे महत्त्वाची म्हणजे द्वंद्व समास आणि तिसरंच महत्त्वाचं म्हणजे बहुव्रीही समास। ती दररोज फेरफटका मारण्यास जाते, वाक्यातील कर्ता ओळखा। ती दररोज फेरफटका जाते, क्रियापद काय आहे तुमचं? जा। जाणारी कोण? ती, याचा अर्थ आपला कर्ता झाला ती। हेच वेगळ्या पद्धतीने विचारलं असतं, वाक्यातील उद्देश कोणता? उद्देश म्हणजेच कर्ता, उत्तर वन द सेम। पुढचा प्रश्न, अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ शोधायचा आपल्याला। काय अर्थ याचा? स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी इतरांवर दोष देणे, शहाण्या माणसाचे काम होत नाही, स्वतःला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्ष कृती करत नाही की अतिशहाणा माणूस नेहमी दुःखी असतो? स्वतःला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही, म्हणून अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, कारण की तो कृती करत नाही म्हणून तर त्याचा बैल रिकामा, तिसरा पर्याय बरोबर। पुढचा प्रश्न, खालील अलंकारिक शब्दांची चुकीची जोडी ओळखा। पिकले पान, म्हातारा बरोबर आहे। भीष्म प्रतिज्ञा, कठीण प्रतिज्ञा बरोबर आहे। बोके संन्याशी म्हणजे ढोंगी मनुष्य बरोबर आहे। गंगा यमुना नद्या नाही, गंगा यमुना म्हणजे तिला बोलल्याबरोबर तिच्या गंगा यमुना व्हायला लागल्या, डोळ्यातनं गंगा यमुना व्हायला लागल्या, म्हणजे बऱ्याचदा आपण डोळ्यातनं अश्रू वाहण्याला अलंकारिक पद्धतीने म्हणतो गंगा यमुना वाहणे, शब्दशः अर्थ नाही घेत, त्यामुळे इथे चुकीची जोडी आहे गंगा आणि यमुना, बरोबर। चला पुढचा प्रश्न, 36चा आकडा असणे, त्याचा आणि तिचा सध्या 36चा आकडा आहे। 3 व 6 लिहिणे नाही,
36 गुण जुळणे नाही, वैर असणे अगदी बरोबर, आणि विरुद्ध दिशांना पाणी नाही, वैर असणे म्हणजे लग्नाच्या वेळेस त्यांचे 36 गुण जुळाले पण सध्या दोघांचा 36 आकडा आहे, बरोबर. कर्तव्य परामुख, काय कर्तव्य परामुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्यात तत्पर असणारा, कर्तव्याकडे लक्ष देणारा की मनापासून कर्तव्य करणारा. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा जो आहे त्याला म्हणतो आपण कर्तव्य परामुख. क्लिअर. पुढचा प्रश्न, डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ शोधायचा. प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे, भांडण मिटवणे, नुकसान करणाऱ्याला धडा शिकवणे की खूप यश मिळवणे. प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे. डोंगर पोखरायचं आणि उंदीर काढायचं म्हणजे परिश्रम जास्त आणि फलप्राप्ती कमी. पुढचा प्रश्न, अचूक पर्याय निवडा. केर कचरा वैकल्पिक द्वंद्व समास, तूप साखर इतरेतर द्वंद्व समास, खरे खोटे वैकल्पिक आणि आचार विचार समाहार. आचार विचार समाहार बरोबर आहे. खरे किंवा खोटे जिथे किंवा येतो तो वैकल्पिक बरोबर आहे. तूप आणि साखर आणि येतो व येतो ते इतरेतर. केर कचरा हा समाहार आहे. केर किंवा कचरा नाही, केर कचरा आणि इतर टाकाऊ पदार्थ याचा अर्थ हा समाहार आहे. जे चुकीची जोडी आहे पहिली. केर कचरा हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, ते वैकल्पिक द्वंद्व समासाचं नाही. जिथे किंवा असा जोड शब्द येतो म्हणजे ऑफकोर्स खरे किंवा खोटे तो असतो तुमचा वैकल्पिक, आणि व येतो तो असतो तुमचा इतरेतर. पुढचा प्रश्न, आगगाडी हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? मध्यम पदलोपी, उपपद तत्पुरुष, कर्मधारय की द्विगु. आगगाडी, आगीवर चालणारी गाडी याचा अर्थ मधले काही पद नाहीयेत, याचा अर्थ मध्यम पदलोपी. ज्यास मधले पद लोप पावलेले असतात याला म्हणतो आपण मध्यम पदलोपी. हा आहे तुमचा मध्यम पदलोपी. याची पद लुप्त झालेली आहेत. याला लुप्त पद कर्मधारय असंही म्हणतात. लुप्त पद कर्मधारय असं सुद्धा म्हटलं जातं मध्यम पदलोपी समासाला. राहील लक्षात. पुढचा प्रश्न, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. वाक्यातील क्रियापद ओळखा. खेड्यातील माणसे आता बरीच, वाक्याचा अर्थ पूर्ण करून क्रियावाचक शब्द म्हणजेच पुढारली. अगदी बरोबर, चौथा पर्याय. चुकीची जोडी ओळखायची. स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण, बरोबर आहे. हुतात्मा श्रेष्ठ कार्यासाठी मरण पत्करलेला, हेही बरोबर आहे. विदुषी विद्वान स्त्री, हेही बरोबर आहे. स्वावलंबी दुसऱ्यावर अवलंबून नसणारा असणारा दिलेला आहे, याचा अर्थ ही जोडी चुकलेली आहे, बरोबर. पुढचा प्रश्न, वैद्याने योग्यास बरे केले. वैद्याने रोग्यास बरे केले. काय प्रश्न आहे? कर्त्याचे विभक्ती प्रत्यय म्हणजे आधी कर्ता ओळखा आणि मग प्रत्यय ओळखा. बरे करणारा कोण? वैद्य. कुठलं प्रत्यय लागलेला आहे? ने. ने कुठला आहे? तृतीय. असं आहे तृतीय दिलेला पर्याय, बरोबर. कटी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पाय, डोके, गळा की कंबर. श्री विठ्ठलाचं वर्णन करण्यासाठी खूप वेळा हा शब्द वापरलेला आहे. हां, कटीवर कर म्हणजे कर कटीवर, हुबा विटेवर, त्रिलोक्याचा, म्हणजे बऱ्याचदा हे शब्द अभंगात अतिशय सहजपणे वापरले जाणारे. म्हणजे कटी म्हणजे कंबर. गुणहीन या शब्दाचा समास ओळखायचा आहे. षष्ठी तत्पुरुष आहे, पंचमी तत्पुरुष आहे, चतुर्थी आहे की तृतीय आहे? आता याची फोड करून बघावी लागेल. गुणाने हीन, गुणाचा हीन नाही, गुणाहून हीन नाही, गुणाला नाही, गुणाने हीन म्हणजे ने कुठलं प्रत्यय आहे? तृतीयचं. त्यामुळे हा तृतीय तत्पुरुष आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फोड करतात प्रत्यय लावून बघितलं तरी लक्षात येतं याला तृतीयाचं प्रत्यय लागतं. गुणाने हीन तो गुणहीन, म्हणून हा आहे तृतीय तत्पुरुष. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखायची. तुलनात्मक शब्दयोगी अव्यय पेक्षा, तर, परीस हो तुलना करतात. हेतुवाचक शब्दयोगी साठी, करिता, स्तव, हेही बरोबर आहे. संग्रहवाचक शब्दयोगी सुद्धा देखील हेही बरोबर आहे. याचा अर्थ भागवाचक शब्दयोगी अव्यय प्रति, कडे, विरुद्ध हे भागवाचक नाहीत. याचा अर्थ चुकीची जोडी आहे चौथी. पुढचा प्रश्न,
कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते? कोणत्या समासातील पहिले पद हे संख्यावाचक असतं आणि दुसरे पद काय असतं? नाम असतं. तो द्विगु समास असतो. कुठला समास असतो? द्विगु समास असतो. पहिलं पद संख्यावाचक आणि दुसरं पद नाम. पंचमुखी, पंचमुखी, पंचारती ही सगळी जी उदाहरणं आहेत ही द्विगु समासाची आहेत आणि अशा विशेषणाला समास घटित विशेषण म्हणतात. खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मडके फोडणे, एखाद्याला दोष देणे, डोळ्यात झालेल्या खोपऱ्या फोडणे की स्वतःला दोष देणे. जेव्हाही आपलं काम होत नाही आपण दुसऱ्यावर खापर फोडतो, याचा अर्थ दुसऱ्याला दोष देणे, एखाद्याला दोष देणे. दुसरा पर्याय बरोबर. माझी आजी भाजी निवडते. वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. निवडणारी कोण? आजी. काय निवडते? भाजी. म्हणजे निवडण्याची कृती कोणावर होते? भाजीवर. याचा अर्थ चौथा पर्याय बरोबर. 24वा प्रश्न. एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना काय म्हणतात? म्हणजे सख्या भावासाठी अजून एक काय शब्द आहे? येस, सहोदर हा शब्द आहे. सहोदर, सक्का भाऊ, सहोदर. शेवटचा प्रश्न. ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे, करत असे असं ज्यावेळेस म्हणतो, कुठला असतो तो? रीती भूतकाळ असतो. पर्याय दिलेला आहे का? अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ की रीती भूतकाळ? हा रीती भूतकाळ आहे. एखादी गोष्ट करत असे असं ज्यावेळेस म्हणतो आपण, तो रीती भूतकाळ असतो. हे झालेत आपले आजचे 25 प्रश्न. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.